बसस्टॉपवर 4,25,000ची चोरी. पोलीस स्टेशन हिंगणघाट, जिल्हा वर्धा. बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलिसांच्या जाळ्यात. पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे वच्छला गोपालराव बोरधरे, वय 65 वर्ष, राहणार वार्ड क्रमांक 6, बुटी बोरी, जिल्हा नागपूर यांनी तोंडी रिपोर्ट दिलाय की दिनांक 14 एप्रिल 2025च्या 11:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी ही वाढदिवसाकरिता बुटी बोरी येथून हिंगणघाट येथे येत असताना हिंगणघाट येथील नंदोरी चौकात बसमधून उतरत असताना फिर्यादी ही तिकीटचे पैसे घेण्यासाठी तिकीट काढण्याकरिता बॅगमध्ये तिकीट काढायला लागली असता तिला बॅगमध्ये असलेले 2 लहान पर्समध्ये सोन्याची पोत अंदाजे 3 तोळे वजनाची किंमत 2,10,000 रुपये, 3 तोळे सोन्याचा पोहे हार किंमत 2,10,000 रुपये आणि रोख 5,000 रुपये असा एकूण किंमत 4,25,000 रुपये दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून अज्ञात आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील आरोपी शोधकामी अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, डॉक्टर सागरकुमार कवडे, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात रोशन पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट व देवेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा, पोलीस हवालदार प्रशांत ठोबरे 1234, पोलीस हवालदार 1291 यशवंत गोल्हर 746, विनोद बोरिले, पोलीस नायक राहुल साठे बक्र 859, 1497 राकेश आष्टनकर, 1490 विकास अवचट, 606 नरेंद्र आरकेर, 1514 विशाल बगाले, पोलीस शिपाई 187 आशिष नेवारे, 794 मंगेश वाघमारे, महिला पोलीस अंमलदार 659 सुषमा कावळे हे त्यांच्या पथकासह फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाच्या बाईचा पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना शोध घेतला असता नंदुरी चौक हिंगणघाट येथे एक महिला लहान मुलांसह संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने तिला महिला पोलीस अंमलदार 659 सुषमा कावळे हिच्या मदतीने ताब्यात घेऊन तिला तिचे नाव पत्ता विचारले असता तिने तिचे नाव सौ दीपा अनिल लोंढे, वय 23 वर्ष, राहणार रहाटे नगर, टोली व्हीटीस, पार्वतीनगर पोस्ट, पार्वतीनगर तालुका, जिल्हा नागपूर असे सांगितल्याने हिला ताब्यात घेऊन तिच्याजवळ असलेल्या हँडबॅगची पाहणी केली असता तिच्या हँडबॅगमध्ये हिरव्या रंगाची छोटी कापडी पिशवी मिळून आल्याने पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एक पिवळसर धातू असलेली अंदाजे 3 तोळेची पोत, ज्याच कंठी काळे मणी व गोफ असलेली, किंमत अंदाजे 2,10,000 रुपये आणि 3 तोळे पिवळसर धातूची पोहेहार, किंमत 2,10,000 रुपये आणि रोख 5,000 रुपये असा एकूण 4,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे. ब्युरो रिपोर्टर विशाल माथनकर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, हिंगणघाट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.